नमस्कार मित्रांनो, दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये मधु ही काकूला म्हणत असते की काकू, मला पूर्णपणे माहिती आहे, राघववर विश्वास आहे की सिंधूचा स्वाभिमान दुखावला गेल्यामुळे राघवने कितीही मनावले तरी सिंधू परत राघवबरोबर येऊ शकत नाही। तेवढ्यात राघव आणि सिंधू हे एकमेकांसोबतच येतात। तर काकू त्यांच्याकडे बघत असते आणि मधुसुद्धा। तेव्हा ते दोघे आतमध्ये जातात। तर काकू म्हणते की तू तर आत्ता मला काय म्हटली होती की सिंधूचा स्वाभिमान दुखावला गेल्यामुळे ती परत राघवने कितीही मनावले तरी येणार नाही, पण आता तर हे सर्व राग विसरून ती राघवबरोबर परत आलीच ना। मला फक्त तुला इतके सांगायचे मधू की तू स्वतःचा संसार वाचव। तर मधूसुद्धा टेन्शनमध्ये येते। त्यानंतर सिंधू आणि राघव हे मॅनेजर साहेबांच्या कॅबिनमध्ये येतात। तर मॅनेजरसुद्धा सिंधूचे म्हणजे माफी मागतात, कारण आमच्यामुळे सुद्धा तुमचा येथे जो काही अपमान झाला त्याबद्दल। तेव्हा सिंधू म्हणते की मी येथे फक्त लहान मुलांसाठी आले। तेव्हा लगेच मॅनेजर म्हणतात की हो, खरंच तुमच्या मनाचा खूप मोठेपणा आहे। तर मॅनेजर पुढे सांगतात की तुम्हाला एक रिक्वेस्टसुद्धा आहे की रुक्मिणी मॅडमसोबत तुम्ही या मेडिकल सेंटरचे उद्घाटनसुद्धा करावे। सिंधू म्हणते की ते तर शक्य नाही। मॅनेजर विचारतात की का शक्य नाही। सिंधू म्हणते की हे सेंटर रत्नपारखींच्या देणगीमुळे पूर्ण होते, त्यामुळे हे उद्घाटनाचा जो काही मान आहे तो मिसेस रत्नपारखी आणि मिस्टर रत्नपारखी यांनाच राहील। तर राघव आणि मधु ही सिंधूकडे बघू लागतात। त्यानंतर सर्वजण घरी आल्यानंतर रत्नाकर हा सर्वांसमोर म्हणत असतो की तुम्हाला काय वाटतंय की सिंधू येथे राणी आणि राघव यांना वेगळं करण्यासाठी आले असेल आणि तिची जागा घेण्यासाठी, परंतु तुम्ही कधी एकाने तरी विचार केला का की सिंधूची बाजू समजून घेतली का तुम्ही? तेव्हा काकू म्हणते की भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहे ना, त्यामुळे आम्हाला त्याची गरज वाटत नाही। तर तू जाणून घेणार का? तेव्हा रत्नाकर म्हणतो की हो, जेव्हा मला वाटेल की आणि मला तशी संधी मिळेल तर मी जाणून घ्यायला नक्की मला आवडेल। तेव्हा लगेच काकू म्हणते की हो का, तुझा अजून सुद्धा त्या सिंधूवर विश्वास आहे? तेव्हा रत्नाकर म्हणतो की हो, आणि सिंधू कशी आहे ते आपल्याला सर्वांना तर माहिती आहे, आणि तिच्या वागण्यावरून बोलण्यावरून तिच्या चेहऱ्यावरून आपल्याला तिचं वागणं सर्व समजतं। ऋतुराज म्हणत असतो की दादा तू हे काय बोलतोस, आणि वहिनी जे काही सांगते ना ते एकदम बरोबर आहे। तेव्हा ऋतुजा सुद्धा म्हणत असते की तिच्यामुळे आत्तापर्यंत जे काही घडून गेले ना ते परत आपण फेस करू नये इतकंच मला वाटतंय, त्यामुळे मला सुद्धा वहिनींचं म्हणणं पडतं। तर रेश्मा सुद्धा म्हणते की हो, मला सुद्धा काकूंचं बोलणं पडतंय, आणि राजश्री म्हणते की हो, मला सुद्धा तेच वाटतंय, परंतु आता आपण फक्त राघव आणि राणीच्या संसाराकडे लक्ष द्यायला हवे, आणि जे काही वहिनी सांगतात ते एकदम बरोबर आहे। म्हणून सर्वांचं एकमत होतं आणि रत्नाकरचं आपल्या सिंधूकडे। तर ऋतुराज म्हणत असतो की राघवने सिंधूची बाजू घेतली म्हणून तिचा कॉन्फिडन्स अजून वाढला गेला असेल, पण त्या अगोदर सुद्धा आपल्याला काहीतरी करायला हवे। तेव्हा लगेच काकू म्हणते की हो, अरे रत्नाकर, ऋतुराज जे काही सांगतो ना ते प्लीज ऐकण्याचा प्रयत्न कर। स्वतःच्या डोळ्यावर जी काही सिंधू प्रेमाची पट्टी बांधली ना ती जरा काढून बाजूला ठेव, म्हणजे तुला आमचे म्हणणे पटेल। रत्नाकर म्हणत असतो की जे सत्य आहे ते आज ना उद्या आपल्यासमोर येणारच आहे, त्यामुळे आता सध्या आपल्यात वाद नको, म्हणून रत्नाकर आतमध्ये जातो। त्यानंतर इकडे सावी आणि विनायक हे खेळत असतात, तर सिंधू तेथेच असते। खेळता खेळता विनायकच्या पायाला त्रास होतो, तर लगेच सिंधू उठते, त्याला खाली बसवते आणि स्ट्रेट आणि फोल्ड करण्यासाठी सांगते, पाय खालीवर घेण्यासाठी। तेव्हा विनायकला आराम मिळतो आणि तो खुश होऊन सिंधूकडे बघून हसतो। त्यानंतर इकडे मधु ही राणीला म्हणत असते, ही मधूला म्हणत असते की आज राणी तू चुकली बालभवनामध्ये, तू सिंधूच्या मागे राघवला जाण्यापासून अडवायला हवे होते। मधू म्हणते की राघव फक्त मुलांसाठी सिंधूच्या मागे तिला आणण्यासाठी गेला होता। तेव्हा लगेच काकू म्हणते की जर उद्या राघव तिला स्वतःला त्याच्यासाठी आणण्यासाठी गेला तर तू काय करशील? मधू म्हणते की राघव मला कधीच दुखवणार नाही, हे मला माहिती आहे। तेव्हा लगेच काकू म्हणते की स्वतःला आत्ताच सावर, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ तुझ्यावर नक्कीच येईल। तर राजश्री सुद्धा म्हणते की राणी, राघवचं सिंधूवर किती प्रेम आहे हे आपल्या डोळ्यांनी आपण बघितलेलं आहे, त्यामुळे काकू तुला आज जे काही सांगतात ना ते तू नक्की ऐकण्याचा प्रयत्न कर। तर काकू म्हणते की सिंधूचा स्वभाव तर आपल्याला माहितीच आहे, ती कधीही हार मानणारी नाहीत। काकू म्हणते की
राघवचा विनायकवर किती जीव आहे आणि त्या विनायकचा सिंधूवर किती जीव आहे. जेव्हा विनायकला चालता येत नव्हते तर सिंधू दारात आली होती, तेव्हा लगेच तो विनायक हा दारात चक्क चालून तिच्यासमोर गेला. तेव्हा ऋतुजा सुद्धा म्हणत असते की अगं राणी, तो राघव त्या विनायकसाठी काही पण करू शकतो, हे तुझ्या डोक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न कर. म्हणून सर्वजण हे मधूचे कान भरत असतात. रेश्मा म्हणते की राघव हे सिंधूला कधीही माफ करू शकतात, त्यामुळे तुम्ही राणी वहिनी मोठ्यांचे ऐका. तर लगेच राणी तडक ही सिंधूकडे येते आणि सिंधूला म्हणते की उद्यापासून मी विनायकचा व्यायाम आहे ना, तो मी घेत जाईन, कारण तुला 6वीला सुद्धा स्कूलला सोडावे लागते आणि तुला आता मेडिकल सेंटरमध्ये सुद्धा जावे लागणार, त्यामुळे मी तुला थोडीशी मदत करते. तेव्हा सिंधू मात्र ओळखते. सिंधू म्हणत असते की मिसेस रत्नपारखी, घाबरण्याची काही गरज नाही, कारण मी इथे फक्त विनायकची ट्रीटमेंट करण्यासाठी आलेली आहे. मला कुणाची स्पर्धा मात्र नाही करायची. एक डॉक्टर कधीही आईची जागा घेऊ शकत नाही आणि एक आई कधीही डॉक्टरची. त्यामुळे हे विचार तुम्ही डोक्यामध्ये हे विचार करून आठवा, म्हणजे तुम्हाला नक्की सर्व काही सत्य हे समजेल. विचार केल्यानंतर तुमच्या मनातील गैरसमज नक्कीच दूर होतील. आणि सिंधू ही विनायकला म्हणते की विनायक, आता तुला बरे वाटते का, म्हणून ती रूममध्ये येत असते. तेव्हा मधू मनात म्हणत असते की खरंच मी चुकते आणि सिंधू विनायकची इतकी छान ट्रीटमेंट करते तरीसुद्धा मी तिच्यावर संशय घेते. तर विनू म्हणतो की मम्मा डॉक्टर आंटी माझा खूप छान प्रकारे एक्सरसाइज घेते ना, त्यामुळे माझ्या पायाला खूप आराम मिळतो. तर मधू मनात म्हणत असते की देवा, माझ्या राघव आणि विनायकला कधीही माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करू नको. म्हणून मधू टेन्शनमध्ये आलेली असते. त्यानंतर इकडे सिंधू ही मधूने जे व्हिडिओ पाठवलेले असतात ते खूप बेसिक आहे, पण त्यांना जर हे समजले तर त्यांना आणखीन वाईट वाटेल, तेव्हा हे त्यांना समजवायलाच नको. याचा विचार करत असताना आपल्या रूममध्ये बसलेले असते, तेवढ्यात तेथे अन्वी येते. अन्वी म्हणते की हाय सिम्मा. सिंधू म्हणते की सिम्मा म्हणजे काय ग. तेव्हा लगेच अन्वी म्हणते की सिंधू मामी माझी लाडकी. सिंधू म्हणते की मग मी तुला अम्मा म्हणते. तर दोघी खूप होऊन हसतात. तर लगेच अन्वी काही कागद तिला दाखवत असते. तेव्हा सिंधू ते कागद बघते आणि मिस इंडिया कॉम्पिटिशनची तयारी चालू आहे की काय. तेव्हा अन्वी विचारते की सिंधू मामी, अजूनसुद्धा तुझ्या लक्षात आहे का गं. अन्वी म्हणते की आईवडिलांची मला खरंच खूप आठवण येते, कारण हे लोक मला थोडंसं सुद्धा समजून घेत नाही, त्यामुळे येथे या घरात राहायला मला अजिबात आवडत नाही. येथे कुणाचंही माझ्यावर प्रेम नाही. तू तरी माझ्या सर्व भावना समजून घेऊ शकते. तेव्हा सिंधू म्हणते की अन्वी बाळा, असं काही नसते, कारण ह्या सर्वांचं तुझ्यावर प्रेम आहे, फक्त प्रेम करण्याची पद्धत मात्र इथे वेगळी आहे. तेव्हा अन्वी म्हणते की नाही अगं, सर्व काही बदलले या घरामध्ये आणि तो राघव मामा सुद्धा किती बदलला, म्हणून त्याने त्या डॉन क्विन्सी म्हणजे त्या राणीशी लग्न केले. सिंधू म्हणते की अगं, ती तुझी मामी आहे, तिच्याबद्दल असा विचार नको करू आणि एक काम कर, या घरातील तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. अगोदर तुला ते अवघड वाटेल, कारण आपण गरम पाण्यामध्ये जेव्हा पाय घालतो तेव्हा आपल्याला अगोदर असे वाटते की ते गरम पाणी आहे, परंतु हळूहळू आपल्याला त्याची सवय होते. तसेच आपल्याला येथील माणसांची सुद्धा सवय होईल आणि तू त्यांच्याशी विचार जुळून घेण्याचा प्रयत्न कर, म्हणजे सर्व काही सोपं होईल. तेव्हा अन्वीही सिंधूवर खुश होते. आणि तू आईबाबांना जरी आत्ता मिस केले ना, तर आई तिकडे ट्रीटमेंटसाठी गेलेली आहे, त्यामुळे तू तिच्या म्हणजे चांगल्याचाच विचार कर आणि तू ह्या घरातील लोकांकडे लक्ष देऊ नको आणि त्यात तुझी एनर्जीसुद्धा वाई घालू नको. तुला ज्या करिअरमध्ये हे आनंद वाटतो तू तुझ्या मनासारखंच कर आणि तू त्याच्यामध्ये फोकस करून आपलं जे काही ज्याच्यामध्ये आनंद आहे तेच कर. तेव्हा राघव आलेला असतो आणि राघव लगेच म्हणतो डॉक्टर सिंधू, हे काय करता तुम्ही. तेव्हा लगेच सिंधू म्हणते की दिसत नाही का, गप्पा करतो. तेव्हा लगेच राघव म्हणतो की अन्वी माझी भाची आहे आणि या घरची नात, त्यामुळे तुम्ही तिच्या डोक्यामध्ये काही भरू नका, तुमचा तिच्यावर काही हक्क नाही, कारण राखीताईने आणि योगेश भाऊजींनी तिची जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे. तुम्ही प्लीज तिच्याशी कोणतंही काही तिला सांगू नका. आणि मी म्हणते की मामा असे काही नाही आहे, आम्ही फक्त. तर लगेच राघव म्हणतो की तुला मी काही विचारले का, तू तुझ्या रूममध्ये निघून जा. तर अन्वी नाईलाजाने तिथून निघून जाते. राघव म्हणतो की डॉक्टर सिंधू, हे विसरू नका, तुम्ही फक्त येथे विनायकच्या ट्रीटमेंटसाठी आलेला आहात. ही माझी फॅमिली आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही माझ्या फॅमिलीत इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करू नका, मला ते आवडणार नाही. सिंधू म्हणते की मला त्याची काही गरज
सुद्धा वाटत नाही, कारण कुणाच्या फॅमिलीमध्ये मी इंटरफिअर करण्याचा प्रयत्नच करत नाही. सिंधू म्हणते की अन्वी फक्त येथे माझ्याशी गप्पा करण्यासाठी आली होती. तेव्हा लगेच राघव म्हणत असतं की मी तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करणार नाही की आणि तुम्ही कधी काहीही लिमिट काही क्रॉस करू नका. तेव्हा सिंधू म्हणते की मी काही लिमिट वगैरे क्रॉस करत नाही. कुणी आपलेपणाने माझ्याशी बोलण्यासाठी आले तर मी त्याचे मन दुखवत नाही. आणि एक गोष्ट, मी येथे राहण्याचा प्रश्न राहिला तर विनायक बरा झाल्यानंतर मी येथून लगेच निघून जाणार, एक सेकंदसुद्धा येथे थांबणार नाही. तर राघव म्हणतो की माहिती आहे, असे बोलून तो निघून जातो. त्यानंतर घरातील सर्वजण गप्पा करत असतात तर सिंधू तेथून फोनवर बोलत चाललेले असते. राघव आणि राणी असतात तर काकू म्हणते की अगं राजश्री, आपण एक गोष्ट विसरलो की राणी आणि राघवचं लग्न झाल्यापासून ते कुठेही बाहेर फिरण्यासाठी गेले नाही. म्हणून काकू ही मुद्दाम सिंधूच्या तोंडावर राघवला म्हणते की तू राणीला कुठेतरी रोमॅन्टिक डिनरसाठी डेटवर घेऊन जा. तेव्हा मात्र राणी तर खुश होते आणि राघवला तर राग आलेला असतो आणि सिंधू ही वळून बघत असते तर तिला सुद्धा खूप वाईट वाटते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रेश्मा ही सावीला विचारत असते की अगं सावी, तुझे बाबा कुठे असतात? तर सावी म्हणते की मी जेव्हा दहेगावला होते तेव्हा झाडावर लिहिले होते की बाबा नक्की लवकर येणार. तर रेश्मा म्हणत असते की असे झाडावर लिहिल्याने कुठे बाबा येत असतात का? तर लगेच राघव आणि राणी हे डिनरला जायला निघलेले असतात. तर राघव पुढे येतो आणि रेश्मावर ओरडतो. तेव्हा लगेच राघव हा मधूला म्हणत असतो की आपण नंतर बाहेर जाऊयात, अगोदर मला सावीने जो काही प्रोजेक्ट केला आहे ना त्यामध्ये तिची मदत करायची. तेव्हा राघव हा मधूला सोडून सावीची मदत करणार असतो. सिंधूला ते बघून खूप छान वाटते आणि सिंधू ही आपल्या मनाशी म्हणत असते की सावी, ही सर्व तुझ्या हक्काची माणसं आहेत, परंतु हे सत्य मी तुला सांगू शकत नाही. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.